नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट रेणुका हुलगेश चलवादी. आज शौर्य दिवसची शुभेच्छा देते आपल्या सर्वांना आणि तसेच नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा व्यक्त करते. रेणुका मॅडम, आपल्याला भारतीय जनता पार्टी RPI कडून तिकीट मिळालेले आहे, तर याबाबत काय सांगाल? खरं तर मी RPI आणि BJP ह्या दोन्ही पक्षाचा मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी एक तरुण पिढीला संधी दिलेला आहे. कारण ह्या भागात जे माझ्यासोबत जे पॅनलमध्ये तिन्ही कॅन्डिडेट आहे तेही माझ्यासोबत यंग कॅन्डिडेट्सला त्यांनी संधी दिलेली आहे की असं कोणाला असं संधी दिलेली नाही की जे सारखं 5 वर्ष एकच पक्षामध्ये राहून आणि 5 वर्ष राज्य करून 5 वर्ष काम केल्यानंतर पण त्यांना परत संधी नाही. नवीन चेहरा आहे, नवीन पिढी आहे, ह्या त्यांना संधी देण्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते दोन्ही पक्षांचा. आणि हे सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने भाजपानी आणि RPIनी दोघांना युथला पुढे आणायचं त्यांनी जे 2 नंबर प्रभागामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे असं त्यांनी सर्व प्रभागामध्ये केलेलं आहे. मला असं वाटतंय की आम्हाला जे तरुण पिढीला जे योजना असेल, जे काम करायची ताकद असते, ते डबल ताकद देण्याची काम हा दोन्ही पक्षांनी केलेली आहे. प्रभाग क्रमांक 2 नागपूरचा फुले नगर, यामध्ये आपलं काम कसं आहे या प्रभागात? सर, मी 2017 पासून ह्या प्रभागामध्ये काम करते. 2017 मध्ये मला 1 नंबर प्रभागातून उमेदवारी भेटली होती. त्यानंतर मी 2017 पासून ते आजपर्यंत ह्या दोन्ही प्रभागामध्ये काम करत असते. कारण माझी शाळा हा शिक्षण संस्था पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हा 2 नंबर प्रभागामध्ये असल्यामुळे मला 2 नंबर प्रभागामध्ये भरपूर काम, सामाजिक काम करायला संधी भेटते. तर माझे आजोबा, माझे वडील आणि मी देखील तिसरी पिढी असले तर त्या दोघांचं काम बघून मीही देखील समाजामध्ये काम करते. तशी माझी योजनाच आहे की 5M पॉलिसी मी ह्या पुढे राबवलेली आहे. मोहल्ला वकील राबवलेली आहे. मोहल्ला वकील हा असा एक फ्री लीगल एड सर्व्हिस आहे, जे माझं एज्युकेशन आहे, जे BA, LLB, LLM मी केलेलं आहे. त्याच्यातून मी फ्री लीगल एड सर्व्हिस आपल्या प्रभागाच्या लोकांसाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितपणेच ज्यावेळेस आम्ही सगळे पॅनल आमचा निवडून येईल तर हा फ्री लीगल एड सर्व्हिसचा आम्ही इथे नेहमीच एक स्टेशन तयार करू की ज्यांनी करून की प्रत्येक नागरिकांना लीगल सर्व्हिस हा फ्रीमध्ये भेटावा. तुम्ही आता म्हटलेलं आहात की 5M पॉलिसी, काय आहे 5M पॉलिसी सविस्तर त्याबाबत सांगा. सर, 5M पॉलिसीमध्ये एक तर फ्री लीगल एड सर्व्हिस आहे, महिला सशक्तीकरण आहे आणि त्यानंतर मोहल्ला स्ट्रीट लाईट आहे. असे हे आमचे 5M पॉलिसीज आहे. ह्याच्यात आम्ही महिलांसाठी घरी बसून त्यांच्यासाठी योजना आणतोय, त्यांच्यासाठी स्मॉल स्केल बिझनेस आणतोय. आज भारताचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे भरपूर स्मॉल स्केलचे बिझनेसेसचे ऑपॉर्च्युनिटीज आहे. त्यांना आम्ही तिथपर्यंत घरापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करणार आहे. हे महिला सशक्तीकरणमध्ये. मोहल्ला स्ट्रीट लाईटमध्ये असं आहे की ह्या परिसरामध्ये भरपूर रॉबरीची गोष्ट आहे. रॉबरीला थांबवण्यासाठी आम्ही डार्क स्पॉट आयडेंटिफाय करून तिथे स्ट्रीट लाईट या CCTV कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही तिथे बसून आणि त्या क्रिमिनल क्राईम जिथे कंडक्ट होतो तिथे ते कंट्रोल करण्यासाठी आणि पेट्रोलियम वाढवण्यासाठी हा आमचा स्ट्रीट लाईटची योजना आहे. त्यानंतर आहे आमचं मोहल्ला वकील. मी मोहल्ला वकीलचं आधीच सांगितलेलं आहे की इट इज अन अ फ्री लीगल एड सर्व्हिस. स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे फ्री लीगल एड सर्व्हिस लोकांना भेटायला पाहिजे आणि जेणेकरून त्यांना माहिती असायला पाहिजे की एक छोटासा देखील काहीही क्राईम घडलं तर आपल्याला तिथे कसं रिॲक्ट करायला पाहिजे, काय मदत त्यांना लागती त्याला सामोरे जाण्यासाठी हा फ्री लीगल एड सर्व्हिसचा असेल. जिथे मीडिएशन, जे मी आता आर्बिट्रेशन आहे त्याच्यामध्ये आर्बिट्रेशन घेऊन आम्ही मीडिएशन करणार आहे, ते फ्री लीगल एड सर्व्हिसेस आहे. आणि त्यानंतर आम्ही मोहल्ला क्लिनिक करणार आहे. मोहल्ला क्लिनिक म्हणजे की आपण बघताय सेंट्रल दिल्लीमध्ये प्रत्येक एक प्रभागामध्ये, मोहल्ल्यामध्ये, एक विद्यानगर परिसरामध्ये एक क्लिनिक असणार. हे शासनाची क्लिनिक असणार. प्रत्येक एरियामध्ये हा क्लिनिक असणार जिथे आम्हाला MBBS MD डॉक्टर्स पाहिजे तिथे. जे आज आपण बघतोय सगळे BA MS हा डॉक्टर्स आहे, पण शासनाकडूनचा क्लिनिक
हा कळसमध्ये, त्यानंतर बर्मशालमध्ये एक आहे, त्यानंतर आपण नापूरचाळमध्ये आहे, पण हे खूप लांब आहे. आम्हाला प्रत्येक एरियामध्ये एक क्लिनिक काढायची, की जेणेकरून लोकांना हेल्थसाठी पण चांगले योजनाची बेनिफिट हो. आपण एक उच्च शिक्षित उमेदवार आहात. प्रभाग क्रमांक 2 पाहता स्लम एरिया खूप आहे या प्रभागामध्ये. तर आपल्या शिक्षणाचा विकासाच्या माध्यमातून कसा फायदा होतो? सर, माझ्या 5M पॉलिसीमध्ये हा मोहल्ला पाठशाला पण आहे. हा मोहल्ला पाठशाळा नेमकं काय आहे, ह्याचे मी आपल्याला पाहिजे असेल तर मी फोटोज आणि व्हिडिओज पण हे करू शकते, की मी आपल्या एकता नगर भागात मी मोहल्ला पाठशाळा सुरू केलं होतं. जिथे माझ्या शाळेतले टीचर्स तिथे जाऊन एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा, जे ट्युशन्सला जाण्यासाठी अफोर्ड करू नाही शकत. आज तुम्ही बघताय, की जेईई नीटसाठी लाखो रुपये आपल्याला ट्युशनसाठी फीस द्यावा लागतो. एक साधं घरी जे ट्युशन्स घेतात त्यांना पण तिथे द्यावं लागतं. पण एक स्लमचा या एक अशा घटकाच्या लोकांसाठी, की ज्यांना हा फीस परवडत नाही. माझे जे टीचर्स आहेत, तिथे जातात आणि ते फ्री ऑफ कॉस्ट ट्युशन्स देतात. हा आमचा मोहल्ला पाठशाळाचा हेतू आहे, की त्यांना कॉमन जे सब्जेक्ट्स आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी, मॅथ्स, हे चारही सब्जेक्ट्सचा आम्ही काळजी घेतो, की त्या मुलांचं पूर्ण ते कंप्लीट व्हावं म्हणून. तुमच्या समोर सगळे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, अनुभवी आहेत. तर आणि तुमच्याच गटातून माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ देंडे यांच्या मिसेस आहेत. तर त्याबाबत आपलं काय मत आहे? बेस्ट ऑफ लक देते त्यांना. अच्छा. बेस्ट ऑफ लक हाच माझ्यासाठी अप्रोप्रिएट वर्ड आहे. कारण मला असं वाटत नाही, की मी काय कोणाशी कॉम्पिटिशनमध्ये येते. मी माझे विचार मांडते आणि लोकांना माझी विचार पटली तर डेफिनेटली हा विजय माझा असेल. मी कोणाला ट्रोल करण्यासाठी नाही येत. नुकतंच तुम्हाला एक लहान बाळ झालेलं आहे. मग लहान बाळ सोबत असताना तुम्ही प्रचार कसा करणार आहात? मतदारांपर्यंत कसे पोहोचणार आहात? थँक्यू. कुठले मुद्दे घेऊन बोलणार? थँक्यू सर, हा प्रश्न मला विचारलं. ह्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. कारण आपण ज्यावेळेस समाजकार्य करतो, त्यावेळेस नेहमी आम्ही म्हणतो, की आपण महापुरुषांना आणि सगळे जे माता आहेत त्यांना आपण म्हणतो, की झाशी की राणी म्हणतो, त्यानंतर सावित्रीबाई फुले म्हणतो. पण खऱ्या अर्थाने त्यांनी पण एक बाळाला जन्म देऊन त्यानंतर त्यांनी समाजकार्य केलेलं आहे. आपण बघतोय, की झाशीची राणीचा ज्यावेळेस पुतळा आपण पाहतो, तिथे बाळ पाठीमागे असतो आणि ती लढाई करत असते. आपल्या घरी आई आहे. खरं तर मी माझ्या मम्मीला बघितलेलं आहे आणि आत्ताही तिला ज्यावेळेस माझं बाळ आलेलं आहे, तर ती एकच वाक्य म्हणते, की आम्ही तुझं लहानपण बघितलं नाही कारण घर बांधत होतो आम्ही. तर ज्यावेळेस ती अशी कष्ट करू शकते एक मला घेऊन, तर मी माझ्या बाळाला घेऊन का नाही कष्ट करू शकत? करिअर ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना येते. तर हा फॅमिलीचा बॅकअप ज्यावेळेस असतो तुमच्यासोबत, फॅमिलीचा सपोर्ट असतो, दोन्ही फॅमिलीचा. हसबँडचा सपोर्ट, वडिलांचा सपोर्ट, सासऱ्यांचा सपोर्ट आणि भावाचा सपोर्ट. या चौघांचा सपोर्ट ज्यावेळेस असतो आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे घरातली महिलांचा सपोर्ट ज्यावेळेस असतो, तर त्यावेळेस हा डिफिकल्टी नाही आहे. हा चांगला फेज आहे, गुड फेज आहे आणि मी आज तुमच्यासमोर बसून अगर इंटरव्ह्यू देतीये, तर हे विचार करण्यासारखं आहे, की माझं बाळ माझ्या आईपाशी आहे आणि तो सुखरूप झोपलेला आहे. चलवादी कुटुंबांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा आहे. पण तुमचे वडील BSPचे पदाधिकारी आहात. ते आपला प्रचार करणार का? वडील म्हणून डेफिनेटली करणार. त्यामध्ये काही अडचणी येतील का असं वाटतं? माझ्या वडिलांना 2 रोल आहे. एक तर माझे वडील म्हणून, दुसरं BSPचे. आपल्या सर्वांना मी हात जोडून आवाहन करत आहे, की भारतीय जनता पार्टी आणि RPI पार्टीने ह्या 2 नंबर प्रभागामध्ये तरुण युवकांना संधी दिलेली आहे. तर आपण सर्वांनी भरघोस मताने आम्हाला विजय करून द्यायचा हा प्रार्थना आपल्या सर्वांना आहे. धन्यवाद.